पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। प्राथमिक आरोग्य केंद्रातील अंशकालीन स्त्री परिचर यांची थकीत वेतन व वाढीव भत्त्याची मागणी। धुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अंशकालीन स्त्री परिचर यांच्या थकीत वेतन आणि वाढीव भत्त्याच्या मागणी संदर्भात जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली। अंशकालीन स्त्री परिचारिका गेल्या 8 ते 9 वर्षापासून आपल्या पगारवाढ मागणी संदर्भात वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलन करण्यात आलं आहे। मात्र शासन फक्त आश्वासन देऊन चालढकल करत असून 3000 वेतन देऊन पूर्णवेळ काम करून घेत आहे। यासह अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या गणवेशासाठी 1000 रुपये द्या, दिवाळीपूर्वी 2000 रुपये भाऊबीजेचे देण्यात यावे यांसह इतर मागण्यांसाठी जिल्हा परिषद सीओ यांच्या मार्फत शासनाकडे महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर संघटना संलग्न आयटक यांच्या वतीनं करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने स्त्री परिचारिका उपस्थित होत्या। उपसंपादक अशोक गिरासे। गोंदाडे महाराष्ट्र राज्य अंशकालीन कर्मचारी राज्य उपाध्यक्ष कृती समिती सदस्य। महाराष्ट्रामध्ये 10,000 अंशकालीन कर्मचारी आरोग्य विभागात कार्यरत असून धुळे जिल्ह्यामध्ये सुमारे 200 ते 250 कर्मचारी कार्यरत आहे। त्यांना आज 3000 रुपये वेतन मिळतं। गेल्या 9 वर्षापासून आम्ही त्याची मागणी करत आहोत की यांना 21,000 रुपये किमान वेतन प्रमाणे वेतन मिळालं पाहिजे। त्याप्रमाणे त्याची मागणी आम्ही करीत आहोत। मध्यंतरी शासनाने बक्षी कमिटी यांना आयोग लागू केला। त्याच्यामध्ये बक्षी कमिटीने 6000 रुपये वेतन मंजूर केलं आणि त्याप्रमाणे आदेशही दिले। परंतु मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांच्या मध्यस्थीने त्यावेळेला सांगितलं की आम्ही इलेक्शन नंतर तुम्हाला 6000 देऊ, त्याच्यानंतर तुम्हाला त्याची कार्य करू। परंतु आम्ही सांगितलं की त्यावेळेला आम्हाला नाही, आता बोला काय द्यायचं, म्हणून त्यांनी त्यावेळेला 3000 रुपये मंजूर केले आणि 2006 पासून फरक दिला। गेल्या 9 वर्षापासून मंजूर केलेला 6000 रुपये भत्ता प्रस्ताव हा वित्त विभागाकडे पडू नये, परंतु अजूनही वित्त विभाग त्याच्यावर JR काढत नाही। तो तूर्त 6000 रुपये ताबडतोब द्यावा। त्याचप्रमाणे कोरोना काळात या बायाने काम केलं। शासनाने 31 मार्च 2020 ला JR काढला। सीओने प्रत्येक जिल्ह्यातील सीओने ऑर्डर काढली, परंतु हा ग्रामपंचायत स्तरावर द्यायचा असल्यामुळे ग्राम विकास अधिकारी आणि सरपंच याकडे दुर्लक्ष करतात। तरी ताबडतोब त्यांना देण्यात यावा। धुळे जिल्हा परिषदेने आमच्या मागणीचा विचार करून गणवेशसाठी 700 रुपये मंजूर केले। त्याचप्रमाणे भाऊबीज 1000 रुपये द्यावी, परंतु आता दिवाळीच्या पूर्वी याच्यामध्ये 2000 रुपये भाऊबीज वाढ करून द्यावी। गणवेशात 2000 रुपये द्यावे, यांना कायम करावं आणि यांना सुखसोयी मिळाव्या, अशा प्रकारच्या आमच्या या मागण्या आहे। त्याबाबत आम्ही शासनाला जिल्हा शोध यांना शिष्टमंडळाधर्मे कॉम्रेड वसंत पाटील यांच्या सह आम्ही निवेदन दिलेलं आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।